आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतोय ना सर्वांना क्लिअर? येस. कालच्या लेक्चरमध्ये आपण रोलिंग मोशन हा पॉइंट बघितलेला आहे. रोलिंग मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी काय असते आणि वेलोसिटी काय असते हे दोन फॉर्म्युले आपण डिराईव्ह केलेले आहेत. रोलिंग मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तर हाफ mv² × 1 + k² r². रोलिंग मोशनमधली कायनेटिक एनर्जी आपण कशी काढू शकतो तर हाफ mv² × 1 + k² r². त्यानंतर जर आपल्याला एखादी बॉडी रोलिंग मोशनमध्ये आहे आणि तिची वेलोसिटी काढायची आहे तर v चा फॉर्म्युला काय असणार आहे तर √2gh / 1 + k² r². v = काय असणार √2gh / 1 + k² r². ओके. आता त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे तर ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी इन रोलिंग मोशन. एखादी बॉडी जर रोल होत असेल आणि तिचं आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे तर ते कसं करायचं बघा. नेक्स्ट पॉइंट इज acceleration of the body in rolling motion. म्हणजे एखादी बॉडी जर रोल होत असेल तर त्या बॉडीसाठी ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती बघायची आहे आपल्याला. एक्सेलरेशन ऑफ द बॉडी इन रोलिंग मोशन. ओके. तर आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा काल आपण वेलोसिटीचा फॉर्म्युला पाहिला. तो फॉर्म्युला काय होता तर v = √2gh / 1 + k² r². असा फॉर्म्युला होता. ओके. आता ॲक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काल आपण पाहिलं की इन्क्लाइन सरफेस आहे. या इन्क्लाइन सरफेसवर इथं सपोज मी एक स्फेरिकल ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. हा स्फेरिकल ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. हा स्फेरिकल ऑब्जेक्ट जो आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती होते तर s एवढी होते. ही आहे त्याची हाईट h आणि इथं डिस्प्लेसमेंट किती होते त्याची s होते. हाईट h आहे आणि या केसमध्ये त्याची वेलोसिटी जी असते ती काय असते तर √2gh / 1 + k² r². ओके. आता इथं जर आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर आपल्याला थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज केला पाहिजे. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे ते काय आहे बघा v² = u² + 2as. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन इज v² = u² + 2as. आता या इक्वेशनमध्ये सुरुवातीला बॉडी कुठे होती तर h या हाईटवर इथं होती ना. सुरुवातीला बॉडी कुठे असणार आहे तर इनिशियली हाईट h ला आहे इन्क्लाइन प्लेनवर. तर जेव्हा बॉडी ही हाईट h ला असेल तेव्हा ती बॉडी कोणत्या कंडिशनमध्ये असेल तर रेस्ट कंडिशनमध्ये असेल. ओके. कोणत्या कंडिशनमध्ये असेल रेस्ट कंडिशनमध्ये. ओके. मग रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर u ची व्हॅल्यू त्या बॉडीसाठी किती असणार आहे तर 0 असणार आहे. इनिशियली at top of the inclined surface the body is at rest so its initial velocity u is 0. ओके. मग इथं u ची व्हॅल्यू किती असेल 0 असेल. u ची व्हॅल्यू असणार आहे 0. therefore v² = 0 + 2as म्हणजे काय आला v² = 2as मिळाला. v² = 2as. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲक्सेलरेशन a. ॲक्सेलरेशन a काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला असेल v² / 2s. ॲक्सेलरेशन a = काय असणार आहे v² / 2s असणार आहे. आता इथं v आपल्याला माहित आहे. v माहिती आहे ना. v किती असते √2gh / 1 + k² r². ही v असते. त्याचा स्क्वेअर केला बघा इथं v चा फॉर्म्युला आहे. त्याचा जर मी स्क्वेअर केला तर हे जे रूट साइन आहे ते निघून जाईल आणि मग येईल काय तर 2gh / 1 + k² r². मग इथे मी v² ला रिप्लेस करते 2gh / 1 + k² r² नी आणि डिवाइडेड बाय 2 * s आहे इथं s. s म्हणजे काय काल आपण पाहिलंय बघा. s म्हणजे काय सांगा बरं मला. h च्या फॉर्म मध्ये s म्हणजे काय येणार आपण इथं बघितलं ना. हे s आहे हे h आहे
तर तुम्ही या s ला h च्या फॉर्म मध्ये जर लिहायला गेला तर काय येईल बघा, sin थीटा इज इक्वल टू काय असणार आहे, h अपॉन s. sin थीटा इज इक्वल टू काय असेल, h अपॉन s असेल. तर s इज इक्वल टू काय असेल, h अपॉन sin थीटा. ओके, s इज इक्वल टू काय असेल, h अपॉन sin थीटा. कळलं का बघा, इथं थीटा इक्वल आहे, sin थीटा कसा घेणार आपण, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजे h अपॉन s केलं की आपल्याला sin थीटा मिळेल. मग इथं आपल्याला s पाहिजे, तर s इज इक्वल टू काय असणार आहे, तर h अपॉन sin थीटा असणार आहे. मग इथं या s ला रिप्लेस करा h अपॉन sin थीटा. ओके, s ला रिप्लेस केलं कशाने, h अपॉन sin थीटा. आता या इक्वेशन मध्ये बघा इथं 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r² आहे आणि डिवाइडेड बाय 2h अपॉन sin थीटा आहे. यातला 2h ला कॅन्सल झाला, बरोबर आहे का, 2h आणि इथला 2h हा काय झाला, कॅन्सल झाला. न्यूमरेटरला काय राहील बघा, न्यूमरेटरला असेल 3 अपॉन 1 प्लस k² अपॉन r² आणि डिवाइडेड बाय असणार आहे 1 अपॉन sin थीटा. काय राहिलं बघा, 3 अपॉन 1 प्लस k² अपॉन r² आणि डिवाइडेड बाय 1 अपॉन sin थीटा रिमेनिंग आहे. आता इट इज इक्वल टू 3, हा जो डिवाइडेड बाय sin थीटा आहे हा न्यूमरेटरला जाईल, इथे येईल 3 sin थीटा डिवाइडेड बाय हा जो आहे न्यूमरेटरला इथे डिवाइड केलेला तो इथे येईल डिनॉमिनेटरला 1 प्लस k² अपॉन r². म्हणजे आपल्याला एक्सेलरेशन a चा फॉर्म्युला काय मिळाला बघा, 3 sin थीटा अपॉन 1 प्लस k² अपॉन r². काय फॉर्म्युला मिळालेला आहे, 3 sin थीटा अपॉन 1 प्लस k² अपॉन r². दिस इज द फॉर्म्युला फॉर एक्सेलरेशन ऑफ द बॉडी इन रोलिंग मोशन. एखादी बॉडी जर रोलिंग मोशन मध्ये आहे आणि ती इन्क्लाइन प्लेन वर रोल होतीये तर त्या केस मध्ये एक्सेलरेशन a हे कसं फाइंड आउट केलं जाईल, तर g sin थीटा अपॉन 1 प्लस k² अपॉन r² या फॉर्म्युल्याचा यूज करून. काल आपण पाहिलं की व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कोणता आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे √2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r² आणि एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे g sin थीटा अपॉन 1 प्लस k² अपॉन r². सगळ्यांना समजलं का इक्वेशन कसं डिराइव केलं एक्सेलरेशनचं. व्हेलॉसिटीचं इक्वेशन जे आपण काल डिराइव केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण दोन एनर्जीज इक्वेट केलेल्या होत्या, टॉपला असणारी पोटेन्शियल एनर्जी आणि बॉटमला असणारी जी कायनेटिक एनर्जी आहे त्या दोन इक्वेट केलेल्या होत्या. आणि आता आपण काय केलं, एक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज केला, v² = u² + 2as आणि त्याच्यावरून एक्सेलरेशन a फाइंड आउट केलं, g sin थीटा अपॉन 1 प्लस k² अपॉन r². ओके, सर्वांना हे समजलेलं आहे व्यवस्थित, एकदा रिप्लाय करा, सगळ्यांना समजलेलं आहे. ओके ओके, आता याच्यामध्ये काल जसं आपण फॉर्म्युले पाहिलेले होते, जर एखादी बॉडी रोलिंग मोशन मध्ये आहे मग तिथे डिफरंट बॉडीज आहेत, रिंग आहे, डिस्क आहे, हॉलो स्फियर आहे, सॉलिड स्फियर आहे, त्यानंतर हॉलो सिलेंडर आहे, सॉलिड सिलेंडर आहे. तर यांच्यासाठी व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज काय येतात हे आपण काल पाहिलं. एक तुम्हाला क्वेश्चन मी होमवर्कला दिला होता. काय क्वेश्चन होता, हॉलो स्फियरची व्हेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची होती. त्याचा फॉर्म्युला काय मिळाला सांगा बरं मला जरा. v काय मिळालं हॉलो स्फियरसाठी, केलंय का सॉल्व तुम्ही, करेक्ट आहे आसिया. तेच आन्सर आलंय का बघा सगळ्यांचं. अंडर किती आहे बघा ते, हॉलो स्फियरसाठी √6/5 gh असंच आहे ना, ह्याचं सगळ्यांचं सेम आलंय ना. ओके, √6/5 gh यांचं सगळ्यांचं आलेलं आहे. येस, आता नेक्स्ट आपण एक्सेलरेशन्स डिफरंट बॉडीजसाठी फाइंड आउट करणार आहोत. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटरला दोघांच्या सुद्धा 1 प्लस k² अपॉन r² आहे. ओके, आता इथं बघा एक्सेलरेशन डिफरंट बॉडीजसाठी काय असतील बघूया आपण. फर्स्ट ऑब्जेक्ट घ्या रिंग.
फर्स्ट ऑब्जेक्ट घ्यायचा आहे रिंग आणि रिंग ऑब्लिक त्याला काय करायचं हॉलो सिलेंडर. फर्स्ट ऑब्जेक्ट घ्यायचा आहे रिंग, रिंगला ऑब्लिक करा काय घ्या इथे हॉलो सिलेंडर. रिंग आणि हॉलो सिलेंडर यांच्यासाठी फॉर्म्युला सेम असणार आहे. या दोघांच्यासाठी k ची व्हॅल्यू ही r असते. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर आहे. मग g sin थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर आलं इज इक्वल टू g sin थीटा अपॉन 2 आला म्हणजेच काय 1/2 g sin थीटा 1/2 g sin theta. This is the acceleration for rolling ring or rolling hollow cylinder. Acceleration चा फॉर्म्युला काय मिळाला 1/2 g sin theta. ओके झालं झालेला आहे का? त्यानंतर नेक्स्ट घ्यायचा आहे सेकंड ऑब्जेक्ट डिस्क और सॉलिड सिलेंडर. सेकंड डिस्क और सॉलिड सिलेंडर. डिस्क और सॉलिड सिलेंडर यांच्यासाठी k ची व्हॅल्यू किती असते तर r/√2. डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर साठी k ची व्हॅल्यू किती असते r/√2 असते. ॲक्सेलरेशन a इक्वल टू असेल g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर करा r/√2 चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन 2 अपॉन r स्क्वेअर पुढे काय येईल इज इक्वल टू g sin थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस 1/2. इथे r स्क्वेअर कॅन्सल झाला 1 प्लस 1/2 आला. पुढे g sin थीटा अपॉन 3/2 येईल. आन्सर येईल 2/3 g sin थीटा 2/3 g sin थीटा. ओके झालं झालंय का? येस. आता त्यानंतर पुढे पुढचा ऑब्जेक्ट थर्ड सॉलिड स्फियर. थर्ड ऑब्जेक्ट इज सॉलिड स्फियर. फॉर सॉलिड स्फियर k is equal to √2/5 r. Therefore acceleration is equal to g sin theta upon 1 plus k square upon r square is equal to g sin theta upon 1 plus k square करा √2/5 r चा स्क्वेअर 2/5 r square upon r square. r square कॅन्सल झाला is equal to g sin theta divided by 1 plus 2/5 म्हणजे पुढे येईल g sin theta upon 7/5 which is equal to असेल 5/7 g sin theta. ओके झालं का बघा? झालं. आणि आता लास्ट घ्यायचा हॉलो स्फियर. हॉलो स्फियर साठी ही जी व्हॅल्यू आहे हे करा बरं फाइंड आउट तुम्ही. चला फाइंड आउट करा हॉलो स्फियर साठी काय येतं आन्सर. हॉलो स्फियर जर तुम्ही घेतला तर k ची व्हॅल्यू √2/3 r येणार आहे आणि पुढे बघा आन्सर काय येईल. ती व्हॅल्यू इथे पुट करा आणि फायनल आन्सर काय येते मला सांगा. हॉलो स्फियर साठी रेडियस ऑफ गायरेशन k आहे √2/3 r. ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये k ला रिप्लेस करा आणि आन्सर काय येते सांगा. काय आन्सर 3/5. ओके काय आन्सर यासाठी आन्सर येईल 3/5 g sin थीटा 3/5 g sin थीटा. आन्सर आलं सगळ्यांचं.
ओके 3/5 g sin थीटा. आता इथे आपण एक चार्ट तयार करूयात. एक चार्ट बनवूयात आपण. त्या चार्ट मध्ये असतील वेलोसिटी अँड एक्सेलरेशन. वेलोसिटीचा फॉर्म्युला असेल √2gh अपॉन 1 + k² अपॉन r² आणि एक्सेलरेशनचा फॉर्म्युला असणार आहे g sin थीटा अपॉन 1 + k² अपॉन r². ओके. आणि याच्यामध्ये इकडे असणार आहे बॉडी. फर्स्ट रिंग ऑन हॉलो सिलेंडर. रिंग ऑन हॉलो सिलेंडर. सांगा व्हॅल्यू v इक्वल टू काय असते. रिंग आणि हॉलो सिलेंडर याच्यासाठी v ची व्हॅल्यू काय. बोला पटकन. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत ना. अंडर काय असते gh. व्हॅल्यू आहे अंडर gh. ओके. त्यानंतर सेकंड डिस्क ऑब्लिक सॉलिड सिलेंडर. डिस्क ऑब्लिक सॉलिड सिलेंडर याच्यासाठी रूट मध्ये किती आहे सांगा मला. डिस्क ऑब्लिक सॉलिड सिलेंडर रूट मध्ये 4/3 आहे का. 4/3 gh आहे का. ओके. थर्ड सॉलिड स्फियर. सॉलिड स्फियर याच्यासाठी √10/7 gh आहे. आणि हॉलो स्फियर. हॉलो स्फियर साठी √6/5 gh. ओके. आता याच्यानंतर इकडे एक्सेलरेशन साठी बघा फॉर्म्युले. आता नीट लक्षात घ्यायचं मी काय सांगते. जर तुम्हाला वेलोसिटीचे फॉर्म्युले माहित आहेत हा व्हॅल्यूज माहित आहेत. पहिली √gh 4/3 gh 10/7 gh आणि 6/5 gh. आता जेव्हा आपण एक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतो त्यावेळेस कसं लक्षात ठेवायचं बघा. इथं √gh ला 1 आहे ना सोबत. कोण आहे 1 आहे. मग आपल्याला इथं घेताना त्याला हाफ करायचं आणि पुढे काय करायचा g sin थीटा. ओके. म्हणजे वेलोसिटी जेव्हा आपण काढतोय तेव्हा रूट मध्ये gh च्या फॉर्म मध्ये ती येणार आहे आणि एक्सेलरेशन जेव्हा आपण डिराइव्ह करतो तेव्हा ते g sin थीटा या फॉर्म मध्ये येणार आहे. ओके. तर इथं व्हॅल्यू 1 आहे. मग इथं हाफ करा किती आली हाफ g sin थीटा. आता तुमची पुढची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही सांगू शकता आता मला. इथं व्हॅल्यू किती आहे बघा 4/3 आहे. 4/3 ला हाफ करा किती येणार आन्सर. 4/3 डिवाइडेड बाय 2 किती येणार आन्सर 2/3. ओके. म्हणजे इथं किती आलं 2/3 g sin थीटा. ओके. आता इथे सांगा बरं 10/7 gh आहे. 10/7 gh हाफ करा. 10/7 ला हाफ केलं म्हणजे डिवाइड बाय 2 केलं तर किती येणार 10 डिवाइडेड बाय 2 होणार म्हणजे किती होणार तर 5/7 बरोबर का. 10/7 डिवाइडेड बाय 2 किती येणार 5/7 आणि पुढे g sin थीटा. त्यानंतर नेक्स्ट इथं √6/5 आहे. इकडे काय येणार रूट मध्ये डिवाइड बाय 2 करा त्याला. 6/5 डिवाइडेड बाय 2 किती येणार 3/5 g sin थीटा. 6/5 अपॉन 2 काय येणार 3/5 g sin थीटा. ओके. सगळ्यांना समजलं चार्ट व्यवस्थित. हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत व्हॅल्यूज. ओके. लिहून झालं की सांगा मला. चार्ट नोट केला ना सगळ्यांनी. लिहून घेतला ना चार्ट. लिहून घेतला ना आता माझ्यासोबत. येस. झालंय सर्वांचं. ते कोणतं आहे आणि हा दोन्ही लावले. लिहून झालेलं आहे का बघा. येस. ओके. ओके ठीक आहे. नेक्स्ट बघा आता काही पॉइंट्स मी इथे सांगते ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. एखादी बॉडी जर रोल होत असेल तर तिचं एक्सेलरेशन जे आहे ते g sin थीटा अपॉन 1 + k² अपॉन r² या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलं जातं.
पण काही ऑब्जेक्ट्स असे असतात, सपोज इन्क्लाइन सरफेस आहे आणि त्याच्यावर तुम्ही ट्यूब किंवा एखादा बॉक्स ठेवलेला असेल, इन्क्लाइन सरफेसवर जर मी इथे एखादा काय ठेवला, बॉक्स ठेवला, तर तो जो बॉक्स आहे तो रोल होईल का? रोल होईल का बॉक्स? सांगा बरं मला. जेव्हा तो वरून रिलीज केला जाईल तेव्हा तो रोल होईल का स्लाइड होईल? काय होईल? रोल होईल? नाही होणार ना रोल. मग तो काय होणार? स्लाइड होणार. बरोबर. तो रोल होणार नाही तर तो काय होणार आहे? याच्यावर स्लाइड होणार आहे. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा रोल होत नाही आणि तो इन्क्लाइन सरफेसवर स्लाइड होतो, फक्त स्लाइड होतो, म्हणजे त्याचं मोशन जे आहे ते प्युअर स्लाइडिंग असतं, प्युअर स्लाइडिंग. तर या केसमध्ये त्याचं एक्सेलरेशन जे आहे ते असणार आहे g sin θ आणि त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती असणार आहे √2gh. फॉर्म्युला लिहून ठेवायचे. प्युअर स्लाइडिंग साठी एक्सेलरेशन काय असेल? g sin θ आणि व्हेलॉसिटी काय असेल? √2gh असेल. ओके, लिहून घेतलं. झाले सर्वांचं. आता त्यानंतर पुढचं पण आणखी मी थोडंसं महत्त्वाचं सांगते, ते पण नोट करून ठेवायचं आहे बघा. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी as to रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि as to रोलिंग कायनेटिक एनर्जी, रोलिंग कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि रोलिंग असा जर आपण रेशो घेतला तर तो रेशो काय येतो? 1:k²/r², (1 + k²/r²). रेशो काय येतो बघा? 1:k²/r², (1 + k²/r²). ओके, हे रेशो व्यवस्थित लक्षात ठेवा. हे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी as to रोटेशनल कायनेटिक एनर्जी as to रोलिंग कायनेटिक एनर्जी रेशो काय असतो? 1:k²/r², (1 + k²/r²). आता हा रेशो आला कसा? कसा आला? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते ½ ओके, रोटेशनल कायनेटिक एनर्जी जी आहे ती असते ½ आणि रोलिंगची असते ½ (1 + k²/r²). आता याला आपण स्प्लिट करूया थोडंसं. हाफ इंटू आय जो आहे त्याच्याऐवजी मी mk² लागते आणि ओमेगाच्या ऐवजी v²/r² लागते. ओके, हा mv² ॲज इट इज ठेवला. हा जो हाफ आय ओमेगा² आहे, आयला रिप्लेस केलेला आहे mk² न, ओमेगाला रिप्लेस केलं v/r न. ओके, आणि as टू पुढे काय असेल? ½ mv² (1 + k²/r²). आता याच्यामध्ये हाफ mv² आणि इथला हाफ mv² हे तिन्ही पण हाफ mv² काय झालेले आहेत? कॅन्सल झालेले आहेत. तर इथं राहील काय? 1 राहील. as टू इथं काय शिल्लक राहील बघा? यातला जर हाफ mv² कॅन्सल झाला तर शिल्लक राहील k²/r² आणि इथं जर हाफ mv² कॅन्सल झाला तर रिमेनिंग असेल 1 + k²/r². म्हणजे 1 as to k²/r² as to 1 + k²/r² हा रेशो आपल्याला मिळेल. कोणाचा? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी टू द रोटेशनल टू द रोलिंग कायनेटिक एनर्जी. ओके, सगळ्यांना समजलं का? हे लिहून घेतलं का बघा सगळ्यांनी? लिहून घेतलंय? येस. ओके, आता सपोज तुम्हाला मी सांगितलं ऑब्जेक्ट आहे रिंग. कोणता ऑब्जेक्ट आहे? रिंग आहे. तर रिंग साठी हा रेशो पाहिजे मला. रिंग साठी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी as to रोटेशनल कायनेटिक एनर्जी as to रोलिंग कायनेटिक एनर्जी असा रेशो हवा आहे. बघा काय येतो तो. आन्सर सांगा मला काय येते सॉल्व करून. रिंग ऑब्जेक्ट साठी तो रेशो जो आता मी तुम्हाला सांगितला फॉर्म्युला, तो फॉर्म्युला जो आहे त्याचा आन्सर काय येते मला सांगायचं आहे. काय आन्सर बोला.
रिंगसाठी आन्सर काय आलं? अरे काय इतका वेळ लागतोय का बाळांनो? काय आन्सर येणार? रेशोचं मी आता सांगितलं ना 1:2 k²s² अपॉन r² s² काय 1 + k² अपॉन r². k ची व्हॅल्यू रिंगसाठी किती टाकायची? 8 टाकायची. आणि बघा बरं आन्सर काय येतंय मग. एवढा वेळ नाही लागला पाहिजे. करेक्ट आहे आसिया. श्रेया, पूर्वा, गिरिजा, अभिषेक, श्रुती, आदिती वर्गे. करेक्ट. काय ना रेशो 1:2 असेल. ओके. श्रुती, श्रुतिका करेक्ट आहे. सर्वेश करेक्ट आहे. राक्षी, अनुराग करेक्ट. सिमरन, श्रावणी ओके करेक्ट आहे सर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की रेशो कसा काढला पाहिजे. आता त्यानंतर पुढे काही टर्म्स मी तुम्हाला सांगते. आपल्या नोट्समध्ये मी हे दिलेलं आहे बघा. तुम्हाला ज्या नोट्स मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळं आहे. ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन यांचं थोडं आपण कंपॅरिझन करणार आहोत. ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन यांच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्या थोडंसं आपण कंपेअर करूया. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये पहिलं इक्वेशन घेते मी v = u + at. सेकंड इक्वेशन घेते s = ut + ½ at². आणि थर्ड इक्वेशन घेते v² = u² + 2as. आता हेच इक्वेशन जर आपण रोटेशनल मोशनमध्ये बघायला गेलो तर v म्हणजे इथे फायनल वेलोसिटी आहे. रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला फायनल अँग्युलर वेलोसिटी किती पाहिजे? ओमेगा. त्यानंतर u ही इनिशियल वेलोसिटी आहे. इकडे रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला इनिशियल अँग्युलर वेलोसिटी काय किती पाहिजे? ओमेगा नॉट. जर ओमेगा ही फायनल अँग्युलर वेलोसिटी असेल आणि ओमेगा नॉट ही इनिशियल असेल तर v ला रिप्लेस करा ओमेगा न आणि u ला रिप्लेस करा ओमेगा नॉट v. ओके. आणि प्लस a जे आहे a म्हणजे लिनियर मोशन मधलं लिनियर एक्सेलरेशन आहे. सिमिलरली इकडे जर आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये त्याला रिप्लेस करायचं आहे तर a ला रिप्लेस कशाने करायचं? अल्फाने. करेक्ट आहे. इथे येणार अल्फा * t. ओके. पुढं s = ut + ½ at². s म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट आहे. s ला रिप्लेस कशाने करायचं? थीटाने. बघा s म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ut म्हणजे इथे येणार ओमेगा नॉट * t आणि प्लस ½ * अल्फा * t². बघा s ला रिप्लेस केलं थीटाने, u ला रिप्लेस केलं ओमेगा नॉट नी आणि a ला रिप्लेस केलेलं आहे अल्फाने. त्यानंतर v² = u² + 2s हे इक्वेशन इथे येईल ओमेगा² = ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. v ला रिप्लेस केलेलं आहे ओमेगा न, u ला रिप्लेस केलं ओमेगा नॉट नी, a रिप्लेस्ड बाय अल्फा and s रिप्लेस्ड बाय थीटा. ओमेगा² असेल ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ओके. सगळ्यांना समजलं इथपर्यंत हे तीन इक्वेशन्स. आता यानंतर पुढचं इथे आपण लिनियर मोमेंटम घेतो. लिनियर मोमेंटम जे आहे ते p = असतं mv आणि इकडे कोणतं मोमेंटम असतं तर अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम जे आहे ते आपण L सिम्बॉलनी दाखवतो. L या सिम्बॉलनी मासला रिप्लेस केलं जाईल मोमेंट ऑफ इनर्शिया I न आणि v ला रिप्लेस केलं जाईल ओमेगा. ओके. म्हणजे p = mv आहे आणि इकडे L = काय आहे? I ओमेगा. m रिप्लेस्ड बाय I, v रिप्लेस्ड बाय ओमेगा. त्यानंतर फिफ्थ पुढे काय आहे बघा? इनर्शिया फोर्स. नेक्स्ट टर्म जे आहे फोर्स. आता लिनियर मोशन मध्ये बॉडीला काय नेसेसरी असतं? फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास इंटू एक्सेलरेशन. एखादी बॉडी जर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असेल तर तिच्यावर काय अप्लाय झालं पाहिजे? फोर्स अप्लाय झालं पाहिजे. फोर्स F इज इक्वल टू असणार आहे मास इंटू एक्सेलरेशन. एखादी बॉडी जर रोटेशनल मोशन मध्ये असेल
तर तिच्यावर टॉर्क अप्लाय झालं पाहिजे आणि टॉर्क हे टो या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं जातं. मासला रिप्लेस करा आय नी आणि ए ला रिप्लेस करा अल्फा नी आणि मग फॉर्म्युला येईल टो इक्वल टू आय अल्फा. टो इक्वल टू असेल आय अल्फा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्क. नेक्स्ट इज वर्क. वर्क इज W which is equal to force into displacement. वर्क इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि इकडे जर मला वर्क फाइंड आउट करायचं आहे तर W इज इक्वल टू फोर्सला रिप्लेस कशाने करायचं बघा आणि S ला कशाने रिप्लेस करायचं. मला इकडचा फॉर्म्युला तुम्ही सांगायचा आहे. F ला आणि S ला कशाने रिप्लेस केलं पाहिजे. रिप्लेस कशाने करायचं त्या क्वांटिटीज आपल्याला व्यवस्थित लक्षात पाहिजे. टो थीटा फॉर्म्युला काय येणार आहे. F ला रिप्लेस कशाने कराल. F ला रिप्लेस कशाने कराल फोर्स रिप्लेस्ड बाय टॉर्क. ओके. आणि इनटू डिस्प्लेसमेंट S इज रिप्लेस्ड बाय थीटा. ओके. आणि त्यामुळे फॉर्म्युला काय येणार इथे टो इनटू थीटा. W इज इक्वल टू काय असतं टो इनटू थीटा. म्हणजे वर्क डन इन रोटेशनल मोशन जर काढायचं आहे तर फॉर्म्युला काय असणार आहे तर टो इनटू थीटा. टॉर्क इनटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. आता त्यानंतर पुढे पॉवर. जर आपल्याला पॉवर फाइंड आउट करायची आहे मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला काय असतो. पॉवर in terms of force. Power is force into velocity. Force into velocity. आणि इकडे पॉवरचा फॉर्म्युला काय येईल सांगा आता तुम्ही मला. P equal to F ला रिप्लेस कशाने करायचं V ला कशाने करायचं. काय येणार फॉर्म्युला P equal to टॉर्क into ओमेगा. करेक्ट आहे. फॉर्म्युला काय येणार टो into ओमेगा. ओके. पॉवर इज इक्वल टू टो into ओमेगा. बघा वर्क म्हणजे आहे टो थीटा आणि पॉवर इज इक्वल टू आहे टो ओमेगा. ओके. आता यानंतर नेक्स्ट वेक्टर फॉर्म मध्ये असणार आहे काही रिलेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कारण एमसीक्यूज आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतोय तेव्हा त्याच्यामध्ये एमसीक्यूज मध्ये आपल्याला करेक्ट रिलेशन आयडेंटिफाय करा असा क्वेश्चन विचारला जातो. आयडेंटिफाय द करेक्ट रिलेशन फ्रॉम द फॉलोइंग. मग तिथे वेक्टर्स तुम्हाला आता वेक्टर टॉपिक तुम्ही शिकलाय तुम्हाला माहिती आहे की उलटं सुलटं करून चालत नाही. म्हणजे ए बार क्रॉस बी बारच्या ऐवजी जर मी बी बार क्रॉस ए बार लिहिला तर ते चुकलं कारण ते दोन्ही कसे असणार आहेत इक्वल आणि अपोजिट वेक्टर्स असणार आहेत. त्याच्यामुळे उलटं सुलटं चालणार नाहीये. त्याच्यामुळे सिक्वेन्स व्यवस्थित माहिती पाहिजे आपल्याला. तर पहिल्यांदा एस बार इज इक्वल टू काय असतं थीटा बार क्रॉस आर बार. एस बार इज इक्वल टू पहिलं रिलेशन थीटा बार क्रॉस आर बार. सर्क्युलर मोशन मध्ये एकदम सुरुवातीचा हा पॉइंट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि त्या पॉइंट मध्ये आपण हे रिलेशन बघितलंय. ते कसं होतं तर डेल्टा एस बार इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार असं रिलेशन आपल्या नोटबुक मध्ये आहे. सर्क्युलर मोशनच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट या पॉइंट मध्ये हे शिकवलेलं आहे मी तुम्हाला. डेल्टा एस बार इज इक्वल टू काय असतं डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार आणि म्हणून आपण इथे काय लिहू शकतो एस बार इक्वल टू थीटा बार क्रॉस आर बार. त्यानंतर सेकंड काय येईल बघा व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. व्ही बार इज इक्वल टू काय असणार आहे ओमेगा बार क्रॉस आर बार. नेक्स्ट रिलेशन आहे ए इक्वल टू असतं आर अल्फा आणि ते वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिलं जाईल तर ए बार इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. म्हणजे जर तुम्हाला हे मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये लिहायचंय तर व्ही इक्वल टू आर ओमेगा त्यानंतर ए इक्वल टू आर अल्फा असं आपण लक्षात ठेवतो ना. पण वेक्टर फॉर्म जर लिहायचा असेल तर आर हा सेकंड टर्म आहे आणि ओमेगा अल्फा या फर्स्ट टर्म्स आहेत. ओके. त्यानंतर पुढचं इक्वेशन एल बार इज इक्वल टू असतं आर बार क्रॉस पी बार. एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार आणि टो बार इज इक्वल टू असतं आर बार क्रॉस एफ बार. ओके. एवढे रिलेशन्स जे आहेत वेक्टर रिलेशन्स हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथे तुमचा हा रोटेशनल मोशन टॉपिक जो आहे तो थेरी पॉइंट ऑफ व्ह्यू इथं संपलेला आहे. यातले एमसीक्यूज आपल्याला घ्यायचे अजून बाकी आहेत. त्यानंतर टेक्स्टबुक मध्ये असणारे न्यूमरिकल्स ते पण खूप डिफिकल्ट आहेत ते सुद्धा घ्यायचे बाकी आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं बुकशी रिलेटेड असणारी जी थेरी आहे ती इथं आपण सगळी कंप्लीट केलेली आहे. पण या टॉपिकमध्ये काही एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत
जे मी तुम्हाला सांगेल जे एररलेसमध्ये आहेत थेरीमध्ये आणि त्याच्यावर डिपेंड तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा असणार आहेत आणि त्याच्यामुळं उद्याच्या लेक्चरला आपल्या काय सांगणार आहे मी तुम्हाला या टॉपिकमध्ये असणारे जे ॲडिशनल पॉईंट्स आहेत, ॲडिशनल थेरी जी आहे ती उद्याच्या लेक्चरला डिस्कस होणार आहे. ओके, आणि मग आपण याची न्यूमरिकल स्टार्ट करणार आहोत. ओके, सगळ्यांना समजलं सांगितलेलं? समजलं ना? इथं तुमचा बोर्डचा टॉपिक संपला, पण ॲडिशनल थेरी जी आहे ती याची उद्याच्या लेक्चरला होणार आहे. ओके, त्याच्यामुळं लेक्चर बंक करायचं नाही, कारण त्याच्यामध्ये जे ॲडिशनल कंटेंट सांगितले जातात त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन्स असतात. ओके.